बहुउद्देशीय संजीवन सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक रवींद्र कांबळे, समाजसेवक, माणसातील देव माणूस समजले जाणारे रवींद्र कांबळे यांनी अन्नदान हे श्रेष्ठ दान समजून गेली 10 वर्ष अखंडपणे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत स्वादिष्ट अन्नदान दिले जाते. रोज किमान 100 लोकांना अन्नदान करीत आहेत. त्याचबरोबर गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शाळेचा संपूर्ण खर्च करतात. बेवारस मृतांवर मोफत अंत्यसंस्कार करतात. माणसांवर जसे प्रेम करतात तसेच मुक्या प्राण्यांवरही तेवढेच प्रेम करतात. म्हणून लोक त्यांना माणसातील देव माणूस समजतात. आपल्या इथे मरहूम इक्बाल अमीर हमजा मोमीन यांच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त मोमीन मित्र परिवार यांच्यातर्फे गोड जेवण ठेवण्यात आलेले आहे. तसेच आपले लाडके अध्यक्ष रवींद्र उत्तम कांबळे संजीवनी ट्रस्ट यांच्या वतीने आपणा सर्वांना नम्र विनंती, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तेव्हा आपण आपल्या गावात, वाडी, वस्तीत आपल्याला जमेल तेथे जास्तीत जास्त अन्नदान करा. तसेच आपले लाडके अध्यक्ष रवींद्र उत्तम कांबळे संजीवनी ट्रस्ट व आपणा सर्वांच्या वतीने मी मोमीन मित्र परिवार यांचे अभिनंदन करतो.
नमस्कार. मी फयाज मंगुल मोमीन सातारा या ठिकाणी संजीवनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे मोफत अनुदान हा जो उपक्रम चालू आहे सिव्हिलमध्ये गेली 10 वर्षे कंटिन्यू असा हा उपक्रम त्याचा चालू आहे. आज 4 जून माझे साडू मरहूम इक्बाल आमिर हमजा मोमीन मुंबई यांच्या 6व्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी आज आम्ही अन्नदान करत आहोत. माझे मेवणे अब्दुल हैदर पुणे यांनी हा उपक्रम संपूर्ण उचललेला आहे आणि या ठिकाणी ही जी संस्था हे जे अन्नदान काम करत आहे हे अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. गेली 10 वर्षे ते करत आहे स्वतः. तर त्यांच्या या कार्यास असंच उत्तरोत्तर यश लाभो भरभराटी हो ही त्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो. मिलिंद कांबळे यांच्या या कार्यक्रमाला मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद.